आपणाला तिलारी धरण दाखवण्याचा प्रयत्न करतोय। बघा केवढं लांब आणि मोठं हा पाण्याचा प्रवाह आपल्याला दिसतोय। चारही साईडनं गच्च भरलेला, पावसाचे दिवस आहेत आणि तुडुंब असे धरण भरलेलं आहे। आपण पाहतोय की हे आता सह्याद्रीचे चारही बाजूनी कोकणातील कडे आहेत आणि सह्याद्रीच्या कड्यातनं हे धरण उभं केलेलं आहे। मला वाटतं जेवढं दूर जावं तेवढं पाणीच पाणी पाणीच पाणी असं पुढे दिसणार आहे। कारण मला वाटतं ती जी सीमा आहे, हे सह्याद्रीचे डोंगर संपल्यानंतर ही कर्नाटकची पुढची सीमा आहे। त्याच्यामुळे तिथपर्यंत जाऊन नक्कीच पाणी हे पोचलेलं असेल। पूर्ण पाहताय आपण की प्रत्येक कड्यामध्ये कुठं ना कुठं तरी आपल्याला पाणी दिसणार आहे आणि कुठेतरी त्या कड्यामध्ये पाणी धरून सह्याद्रीच्या कड्यामध्ये हे पूर्ण पाणी असणार आहे। आपण हे पाहतोय की आता बरेचसे जे गाव आहेत, हे गाव ह्या धरणाखाली गेले होते। ज्यावेळी प्रशासनाने ही जागा एक्वायर केली होती धरणासाठी, त्यावेळी बरीचशी गावं, आजूबाजूची जेवढी गावं होती ही पूर्ण गावं आहेत ही धरणाच्या बुडीत क्षेत्राखाली गेलेली आहेत। त्यांना तात्पुरतं किंवा त्यांचं स्थलांतर ह्या दुसऱ्या ठिकाणी करण्यात आलं। कारण धरणाचं हे कोयना धरण आहे, हे महाराष्ट्रातलं पहिलं धरण आणि दुसरं धरण हे तिराली धरण आहे। ह्याचा जो पाण्याचा जो साठा आहे आपण पाहिला तर भरपूर प्रमाणात असल्या कारणामुळे 60% साठा जो आहे हा साठा गोवा राज्याला केला जातो आणि 30% जो साठा आहे पाण्याचा तो जमीन सुपीक बनवण्यासाठी किंवा जमिनीखाली ओलावा निर्माण करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील म्हणा किंवा महाराष्ट्रातील काही ठिकाणी हा पाणीचा साठा पोचवला जातो। एवढंच नव्हे तर हा आता जो साठा आहे काही प्रमाणात वेंगुर्ला तालुक्यामध्ये हे पाणी नेण्याचं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सगळीकडे हे पाणी पोचवण्याचा ह्या तिराळी धरण प्रकल्पाचा एक भाग आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांचं हे तेवढ्यापर्यंत पाणी पोचवण्याचं एक प्रयत्न चालू आहेत। काही गावं पाण्याखाली गेलेली आहेत, ह्याची माहिती पण इथे आहे। कशा पद्धतीने हा जो प्रकल्प तयार केला होता आणि पूर्ण मॅप आपल्याला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय। कोकण पाटबंधारे मंडळ, कुवारबाव, रत्नागिरी ह्यांनी हे बनवलेलं आहे हे पूर्ण मॅप। तसंच डावा तिराळी कालवा किती किलोमीटर लांबीवर आहे, कोणत्या क्षेत्रात बसलेला आहे, हे पूर्ण ह्याच्यामध्ये ह्या मॅपमध्ये दाखवण्याचा त्यांनी पूर्ण प्रयत्न केलेला आहे। आणि इथे कसं यायचं, कशा पद्धतीने इथे तुम्ही ट्रॅव्हल करू शकता, ही पूर्ण माहिती ह्याच्यामध्ये दिलेली आहे। कोकणातील सह्याद्रीच्या कडाकोपऱ्यात वसलेले हे तिराळी धरण प्रकल्प कोयना धरणानंतर दुसऱ्या नंबरचं हे धरण मानलं जातं। हे महाराष्ट्रात आपण बघितलं तर हे सह्याद्रीचे मोठमोठे कडे आहेत। पलीकडच्या साईडला हे कर्नाटक आहे, कर्नाटक राज्याच्या बाजूला असं वेसलेलं हे सह्याद्रीच्या कड्यातनं हे पूर्णपणे हे धरण महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेलं आहे। महाराष्ट्र शासनाने धरण निर्माण केल्यानंतर ह्याचा जो पाण्याचा साठा आहे हा 60% आज बघायला गेलं तर गोवा राज्याला होतो। तसेच जो 30% साठा आहे हा 30% साठा पूर्ण ही शेती जी आहे कोकणातील ती ओलिताकडे आणण्यासाठी प्रयत्न केला जातो। तसं तेरवण मेढे आहे, इथे त्या मेढ्याच्या अंतर्गत त्या तेरवण प्रकल्प आहे महाराष्ट्र शासनाचा जो विद्युत प्रकल्प आहे, तिथे थोडंसं पाणी जातं ते वीज निर्माण करण्यासाठी। आणि एवढंच नव्हे तर आपण पाहताय की सह्याद्रीचा हा कड्याने भरलेला असा परिसर, सह्याद्रीचे डोंगर आहेत आणि मोठमोठे डोंगर आहेत, प्रत्येकाच्या डोंगराच्या कडेकपारीमध्ये हे पाणी घुसलेलं आहे। आणि खरोखरच महाराष्ट्र शासनाची चांगली ही बांधिलकी आहे म्हणायला हरकत नाही, जेणेकरून सिंधुदुर्ग आणि गोवा राज्याला ह्याचा बऱ्या प्रमाणे फायदा झालेला आहे। एवढंच नव्हे तर आता आपण पाहिलं की मोपा एअरपोर्ट इथून एक 40-50 किलोमीटर आहे, तिथेही पाणी जातंय। तसंही नसून तेवढंच नाही तर ते पाणी तिथं तर देतच आहेत। वेंगुर्ल्याचा जो तालुका आहे इथे कोकणातला
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या त्या वेंगुर्ल्यामध्ये पण हे पाणी आता पाईपाच्या साहाय्याने किंवा कॅनलच्या साहाय्याने पोचते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळी जागा ही ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न करतात आणि सुपीक बनवण्याचा प्रयत्न करतायत। यश माधव, KBC न्यूज।